प्रश्न लिहा. राष्ट्रीय उत्पन्न विश्लेषणाचे महत्त्व स्पष्ट करा. हा प्रश्न 4 मार्कांमध्ये विचारलाच जातो, त्यामुळे परीक्षेकरता हा प्रश्न अत्यावश्यक आहे. उत्तर लिहा. प्रत्येक देश आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून विकसित आहे, विकसनशील आहे की अविकसित आहे हे निश्चित करतो. कोणत्याही देशाच्या उत्पन्नाचे राष्ट्रीय उत्पन्न हे त्या देशाच्या विकसितपणाचे किंवा विकसनशीलपणाचे लक्षण आहे असे म्हटले तरी योग्य ठरेल. राष्ट्रीय उत्पन्न विश्लेषणाचे महत्त्व पुढील मुद्द्याद्वारे स्पष्ट होते. नंबर 1, अर्थव्यवस्थेचे स्वरूप कळणे. नंबर 2, दरडोई उत्पन्न प्राप्त करणे. नंबर 3, उत्पन्नाची वाटणी विचारात घेणे. नंबर 4, आंतरराष्ट्रीय तुलना करणे. नंबर 5, राष्ट्रीय विकास योजना आखणे. नंबर 6, योजनेनुसार प्रगतीचे मोजमाप करणे. नंबर 7, अंदाजपत्रक तयार करणे. नंबर 8, आंतरराष्ट्रीय भांडवल निश्चित करणे. हे 8 मुद्दे लिहिले तर तुम्हाला 4 मार्क पूर्णपणे मिळतात. अर्थशास्त्रात मार्क कापले जात नाही. पहिला मुद्दा घ्या. अर्थव्यवस्थेच्या स्वरूपावरून राष्ट्रीय उत्पन्नाची कल्पना येते असे म्हणण्यापेक्षा राष्ट्रीय उत्पन्नावरून अर्थव्यवस्था समजते हे म्हणणे योग्य ठरेल. प्रत्येक देशातील राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारे आर्थिक विकासाचा मापदंड निश्चित केला जातो. अर्थव्यवस्थेमध्ये एकूण उत्पादनाची संकल्पना, एकूण उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करण्याकरता राष्ट्रीय उत्पन्न मोजणे महत्त्वाचे ठरते. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती, व्यापार, उद्योग या सर्व विभागांचा समावेश होतो. त्याचबरोबर भूमी, श्रम, भांडवल, संयोजक या उत्पादक घटकांचा मोबदल्याचा समावेश होतो. त्याचबरोबर देशातील नैसर्गिक साधन संपत्ती, उद्योग क्षेत्र, व्यापार क्षेत्र यामध्ये किती प्रमाणात उपयोगात आणण्यात आले याचा सुद्धा आढावा घेता येतो. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करत असताना अर्थव्यवस्थेच्या स्वरूपाची संपूर्णपणे कल्पना येते. दीर्घकाळामध्ये जर राष्ट्रीय उत्पन्न निश्चित करायचे असेल, वास्तविकतः राष्ट्रीय उत्पन्न हे 1 वर्षाच्या कालावधीतील तयार केले जाते. परंतु एक वर्ष असं करत जर दीर्घ कालावधीचा विचार करायचा असेल तर राष्ट्रीय उत्पन्नावरून त्या देशातील विकास कसा होत गेला किंवा त्या देशातील विकास टप्प्याटप्प्याने होत गेला किंवा नाही याबरोबर देशाच्या उत्पन्नामध्ये किती प्रमाणात बदल घडून आले, उत्पादनामध्ये सुधारणा झाली किंवा नाही याचाही अभ्यास करता येतो. अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक क्षेत्र राष्ट्रीय उत्पन्नाच्या विश्लेषणावरून स्पष्ट करता येते. म्हणजे एखाद्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न हा त्या देशाचा आरसा असतो असे म्हणणे योग्य ठरेल. या राष्ट्रीय उत्पन्नावरून त्या देशातील लोकसंख्या, लोकांचे राहणीमान, त्यांचा उपभोग खर्च, त्यांची बचत, त्यांचे उद्योगधंदे, व्यापारी क्षेत्रांचे उद्योग, त्यांचा नफा, जमिनीचे भाडे, भांडवलाचे व्याज, मजुराची मजुरी आणि गुंतवणूक, बचत या सर्वांचा आढावा घेतला जातो आणि घेता येतो. म्हणूनच राष्ट्रीय उत्पन्न हे अर्थव्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट करण्याकरता महत्त्वाचे ठरते. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन अतिशय आवश्यक आहे. नंबर 2, दरडोई उत्पन्न म्हणजे प्रतिव्यक्ती उत्पन्न होय. देशातील प्रत्येक व्यक्तीला किती प्रमाणात उत्पन्न मिळते याला त्या देशाचे दरडोई उत्पन्न म्हणतात. जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न काढले जाते तेव्हा दरडोई उत्पन्न महत्त्वाचे ठरते. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न काढत असताना जर
एकूण लोकसंख्येने दरडोई उत्पन्नाला भागितले तरच राष्ट्रीय उत्पन्न प्राप्त होते असे म्हटले जाते. आणि याकरता पुढील सूत्र आहे, दरडोई उत्पन्न बरोबर एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागिला एकूण लोकसंख्या. म्हणजे एकूण लोकसंख्येने जेव्हा राष्ट्रीय उत्पन्नाला भागितले जाते तेव्हा प्रतिव्यक्ती उत्पन्न प्राप्त होते आणि प्रतिव्यक्ती उत्पन्नाने जेव्हा लोकसंख्येला गुणले जाते तेव्हा राष्ट्रीय उत्पन्न प्राप्त होते असे म्हटले जाते किंवा असे सूत्र तयार होते. म्हणजे सर्वसाधारणपणे भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मापन करत असताना भारताचे दरडोई उत्पन्न किती याचा आढावा घेतला जातो. दरडोई उत्पन्नामध्ये प्रतिव्यक्ती उत्पन्न, प्रत्येक व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाचा आराखडा तयार केला जातो. हा आराखडा तयार करत असताना सर्व व्यक्तींचे उत्पन्न एकत्रित केले जाते आणि राष्ट्रीय उत्पन्नाला लोकसंख्येने भागितले जाते. जर एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला लोकसंख्येने भागितले तर जे उत्पन्न मिळते त्याला दरडोई उत्पन्न असे म्हणतात. समजा 10 कोटी राष्ट्रीय उत्पन्न आहे आणि 10 कोटी लोकसंख्या आहे, तर सर्वसाधारणपणे दरडोई उत्पन्न किती राहील? जर याचा अभ्यास केला तर आपल्याला असे दिसते की सर्वसाधारणपणे प्रत्येकी उत्पन्न किंवा प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न हे 1 कोटी आहे. म्हणून 10 कोटी लोकसंख्या आणि 10 कोटी राष्ट्रीय उत्पन्न असा आढावा घेतला जातो. नंबर 2, उत्पन्नाची वाटणी. दरडोई उत्पन्नावरून राष्ट्रीय उत्पन्न काढले जाते, दरडोई उत्पन्नावरून उपभोग काढला जातो, उपभोगावरून आर्थिक कल्याण काढले जाते. म्हणजे समाजाच्या विविध स्तरावरती असणारा उपभोग किती प्रमाणात आहे आणि तो कशा प्रमाणात घेतला जातो याचा आढावा राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना करणे महत्त्वाचे ठरते. सर्वसाधारणपणे उपभोग खर्च यामध्ये उपभोग्य वस्तूचा खर्च, सुखद वस्तूचा खर्च आणि चैनीच्या वस्तूचा खर्च याची विभागणी केली जाते. म्हणजे समाजामध्ये विविध स्तरावरती उत्पन्नाचे जे वाटप होते या वाटपानुसार जर उपभोग खर्च हा 50% जास्त असेल तर आपण असे म्हणू शकतो की भारतातील लोकसंख्या ही 50% जास्त उत्पन्न उपभोगावर खर्च करते. म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न 10,000 रुपये आहे तर ती 5,000 रुपये आपल्या उपभोगावर खर्च करते असे इथे स्पष्ट होते. म्हणजे या उत्पन्नाच्या आराखड्यावरून उपभोगाची संकल्पना स्पष्ट होते. उपभोगावरून राष्ट्राच्या विविध स्तरावर जी उत्पन्नाची विभागणी केली जाते त्याचा आराखडा तयार केला जातो आणि एकूण राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते किंवा एकूण राष्ट्रीय उत्पन्न काढले जाते. नंबर 4, ज्या वेळेला विविध राष्ट्रातील उत्पन्नाचा आराखडा तयार केला जातो त्यावेळेला त्या विविध राष्ट्रातील उत्पन्नाच्या आराखड्याची परस्पर तुलना केली जाते. परस्पर तुलना करत असताना उत्पादन, उपभोग, गुंतवणूक आणि रोजगार या 4 बाबींकडे लक्ष दिले जाते आणि त्यावरून राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी मोजली जाते. समजा विकसित देशातील राष्ट्रीय उत्पन्न हे 100 कोटी रुपये आहे आणि विकसनशील देशातील राष्ट्रीय उत्पन्न हे 50 कोटी रुपये आहे, तर आंतरराष्ट्रीय तुलना करून असे स्पष्ट केले जाते की विकसित देश हे 100 कोटी राष्ट्रीय उत्पन्न प्राप्त करतात आणि विकसनशील देश हे 50 कोटी किंवा त्यापेक्षा काही प्रमाणात जास्त उत्पन्न प्राप्त करतात, पण ते 100 कोटी राष्ट्रीय उत्पन्न प्राप्त करू शकत नाही. म्हणजे आंतरराष्ट्रीय तुलनेअंतर्गत आपण असे स्पष्ट करू शकतो की अमेरिकेचं राष्ट्रीय उत्पन्न हे भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा जास्त असल्यामुळे भारत हा विकसनशील देश आहे आणि अमेरिका हा विकसित देश आहे, हे राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनावरून सिद्ध करता येतं. नंबर 5, राष्ट्राच्या विकास योजना आखण्याकरता राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन सर्वतोपरी महत्त्वाचे ठरते. आर्थिक नियोजनामध्ये अल्पविकसित देशामध्ये सर्वसाधारणपणे उत्पादन, उपभोग, गुंतवणूक, रोजगार, वाटणी यानुसार लक्ष्य प्राप्त करत असतात आणि आर्थिक विकास करत असतात. म्हणजे पंचवार्षिक योजनाद्वारे सर्वप्रथम अशाच प्रकारच्या योजना आखल्या जात होत्या आणि त्या प्रमाणात राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली जात होती.
आधुनिक काळात पंचवार्षिक योजना नष्ट झालेल्या आहेत. अशा वेळेला वार्षिक अंदाजपत्रकावरून वार्षिक उत्पन्न आणि खर्चावरून बजेट तयार केलं जातं आणि या बजेटावरून प्रत्येक वर्षाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. हे राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना वार्षिक उत्पादन, वार्षिक उपभोग, वार्षिक गुंतवणूक, वार्षिक रोजगार, वार्षिक वाटणी यांचा सर्वतोपरी विचार केला जातो आणि राष्ट्रीय विकासाच्या योजना आखल्या जातात. राष्ट्रीय विकासाच्या योजना आखत असताना सर्वप्रथम एकूण उपभोग, एकूण उत्पादन, एकूण रोजगार, एकूण बचत यांचे पूर्णपणे आराखडे तयार केले जातात. त्याची अंदाजपत्रकीय संकल्पना तयार केली जाते आणि यानंतर राष्ट्रीय विकासाचे आराखडे किंवा राष्ट्रीय विकासाच्या योजना तयार केल्या जातात. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन हे राष्ट्रीय विकास योजना आराखडा तयार करण्याकरता महत्त्वाचे ठरते. नंबर 6, देशाची प्रगती किती झाली हे मोजण्याकरता राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन महत्त्वाचं ठरतं. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न हे आर्थिक विकासाचं मोजमाप आहे, आर्थिक विकासाचं महत्त्वाचं निर्देशांक आहे. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न वाढीचा दर हा किती आहे यावरून त्या देशातल्या राष्ट्रीय उत्पन्नाचा दर वाढत आहे की कमी होत आहे हे स्पष्ट केलं जातं. योजनेमध्ये जी प्रगती केली जाते या प्रगतीचं मापन करण्याकरता सर्वप्रथम दरडोई उत्पन्नातील वाढ, मग भांडवल निर्मितीमध्ये होणारी वाढ आणि त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नात होणारी वाढ ही मोजली जाते आणि याची एक आकडेवारी तयार केली जाते आणि हा आकडेवारीचा आधार राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना घेतला जातो. म्हणून प्रगतीचं मोजमाप करत असताना राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन महत्त्वाचं ठरतं. नंबर 7, अंदाजपत्रक. अंदाजपत्रकाला सर्वसाधारणपणे आपण बजेट असं म्हणतो. हे बजेट किंवा हे अंदाजपत्रक 3 स्वरूपाचं असतं. सर्वप्रथम पहिलं अंदाजपत्रक असतं शिल्लकीचं किंवा रकमेचं, दुसरं अंदाजपत्रक असतं संतुलित आणि तिसरं अंदाजपत्रक असतं तुटीचं किंवा न्यूनतेचं. जे शिल्लकीचं अंदाजपत्रक असतं यामध्ये सरकारचं उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त असतं. उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त असतं. जे संतुलित अंदाजपत्रक असतं त्यामध्ये सरकारचं उत्पन्न आणि सरकारचा खर्च समान असतो आणि जे तुटीचं अंदाजपत्रक असतं त्यामध्ये सरकारचं उत्पन्न कमी असतं आणि सरकारचा खर्च जास्त असतो. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मापन करत असताना अंदाजपत्रक तयार केलं जातं आणि या अंदाजपत्रकाच्या तयार करण्यावरूनच राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप केलं जातं. देशाची आर्थिक प्रगती, उन्नती ही सरकारच्या अंदाजपत्रकाचा उद्देश असतो. मुद्रास्फीती म्हणजे पैशाची तेजी नियंत्रित करणे किंवा मंदी नियंत्रित करणे, रोजगारामध्ये वाढ करणे किंवा बचत वाढ करणे किंवा उत्पन्नात वाढ करणे, कर लावणे, कर आकारणे, करारोपण करणे किंवा रोजगार करत असताना रोजगारामध्ये कपात करणे, अशा या सर्व यंत्रणा या अंदाजपत्रकावरून तयार केल्या जातात. जर राष्ट्राची बचत आणि गुंतवणूक समान असेल तर समतेचं अंदाजपत्रक तयार होतं. कारण गुंतवणूक आणि बचत समान असेल तर उत्पन्न आणि खर्च समान होतात. म्हणजे सर्वसाधारणपणे अंदाजपत्रक तयार करत असताना राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन महत्त्वाचं ठरतं. किंबहुना असे म्हणता येते की राष्ट्रीय उत्पन्नावरूनच त्या देशाचं अंदाजपत्रक निश्चित केलं जातं. यामध्ये असेही म्हटले जाते की विकसित देशाचे अंदाजपत्रक हे शिल्लकीचे असते. म्हणजे विकसित देशातील उत्पन्न हे जास्त असते आणि खर्च कमी असतो आणि विकसनशील देशातील अंदाजपत्रक हे तुटीचे असते. म्हणजे विकसनशील देशातील उत्पन्न कमी असते आणि खर्च जास्त असतो. म्हणजे ज्या प्रमाणामध्ये अंदाजपत्रक तयार केलं जातं त्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. पॅराग्राफ चेंज करा. यावरून असे स्पष्ट होते की राष्ट्रांतर्गत आणि राष्ट्राबाहेर राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. राष्ट्रीय उत्पन्न मापन करत असताना राष्ट्रांतर्गत जडणघडण, राष्ट्रांतर्गत अंदाजपत्रक, राष्ट्रांतर्गत भांडवल, बचत, गुंतवणूक, उत्पन्न, उपभोग, रोजगार, उत्पन्नाची विषमता, उत्पन्नाची वाटणी,
उत्पादन घटकाचा मोबदला, त्यांची वाटणी या सर्वांचा जसा विचार केला जातो तसा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा भारताचे राष्ट्रीय उत्पन्न किती आहे यावरूनच आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी IMF किंवा वर्ल्ड बँक, जागतिक अधिकोष यामध्ये भारताचे शेअर्स किंवा भारताचे अंश किंवा लाभांश गुंतविले जातात. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सभासद होण्याकरता, आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीमध्ये फंड जमा करण्याकरता, जागतिक बँकेमध्ये खाते उघडण्याकरता, जागतिक बँकेत निधी गोळा करण्याकरता राष्ट्राच्या उत्पन्नाचं मापन अत्यावश्यक ठरतं. भारताचे राष्ट्रीय उत्पन्न अमेरिकेच्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा कमी असले तरी भारत हा IMFचा सभासद आहे. भारत हा जागतिक अधिकोषामध्ये आपला निधी ठेवतो. भारत हा इतर राष्ट्रांशी विनिमय करतो. भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो. म्हणून भारताचं राष्ट्रीय उत्पन्न हे विकसित देशापेक्षा कमी असले तरी विकसनशील देशामध्ये भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाचं महत्त्व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा आहे असे आपण इथे स्पष्ट करू शकतो. इथे तुमचा हा चॅप्टर संपला.